कपिल नगर थाना क्षेत्र के अंतर्गत धम्म ज्योति नगर पार्टी लेआउट में पुलिस ने 3 अगस्त को एक बड़ी कार्रवाई करते हुए अवैध हथियार के साथ एक आरोपी को गिरफ्तार किया। आरोपी का नाम नीलेश उर्फ अभी राजू करबे निवासी प्लॉट नंबर 90 मलका कॉलोनी समता नगर थाना जड़ीपटका नागपुर है। पुलिस को आरोपी के पास से एक अवैध अग्निशस्त्र बरामद हुआ जो उसने मध्य प्रदेश के बैतूल निवासी अल्ताफ नामक व्यक्ति से खरीदा था। ये कार्य राज्य शासन की शस्त्र अधिसूचना क्रमांक 9 दिनांक 4/9/1979 तथा नागपुर शहर के सह पुलिस आयुक्त के हथियारबंदी आदेश दिनांक 25/7/2025 का उल्लंघन करते हुए किया गया था। आरोपी के खिलाफ भारतीय हथियार अधिनियम की धारा 3, 25 व महाराष्ट्र पुलिस अधिनियम 1951 की धारा 37, 135 के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस पूछताछ में आरोपी ने नागपुर और अमरावती शहर में हुई चोरी के 7 मामलों में अपनी संलिप्तता भी कबूल की है। ऐसे सफलता के चलते पुलिस को इन मामलों में भी बड़ी राहत मिली है और आगे की जांच जारी है। कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट। पोलीस आयुक्तालय नागपूर शहरच्या रेकॉर्डवरील आरोपी निलेश उर्फ अभी राजू कडबे वय 28 वर्ष राहणार मलका कॉलनी समतानगर हा जो आहे धम्मदीप नगर नारी या ठिकाणी एका घरात लपून राहत आहे व त्याच्याकडे काही गुन्हा करण्याच्या अनुषंगाने अग्निशस्त्र त्यांनी बाळगले असल्याची माहिती मला प्राप्त झाली होती। त्यावरून सदर माहितीच्या आधारे तो ज्या ठिकाणी राहत आहे त्या घराचा ठाव ठिकाणी निष्पन्न करून सदर ठिकाणी छापा कारवाई करून आरोपी निलेश राजू कडबे यास ताब्यात घेतले असता तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याच्या कस्टडीतून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस असा 51,000चा मुद्देमाल मिळालेला आहे। तसेच तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी 2 ॲक्टिवा गाडी व एक यामा कंपनीची एमटी गाडी ज्याच्या नंबर प्लेट काढून ठेवलेल्या होत्या त्या मिळाल्या। त्या अनुषंगाने आरोपीबाबत संशय असल्याने सखोल घरझडती घेतली असता त्याच्याकडे इतर अन्य 4 मोबाईल मिळून आले। त्याबाबत आरोपीकडे तपास केला असता त्यातील 2 गाड्या ज्या आहेत त्यांनी कपिलनगर व जरीपटका पोलीस स्टेशन येथून चोरी केल्याचे त्यांनी तपासादरम्यान कबूल केलेले आहे। तसेच यामध्ये जी यामा कंपनीची एमटी गाडी जी मिळालेली आहे इथून चोरी करून जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी करून नेलेली गाडी जी आहे तो अमरावती येथे घेऊन गेला व सदर गाडी त्या ठिकाणी ठेवून यामा कंपनीची एमटी गाडी जी आहे तिची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी म्हणून ती गाडी तिथून चोरी करून घेऊन आल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे। तसेच आरोपीने त्याचे इतर अन्य साथीदारांसोबत मिळून वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानव हॉटेल या ठिकाणी 2 मोबाईल चोरी केले होते। तसेच लकडगण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सीए रोडला एक दूध डेअरी फोडून त्या ठिकाणी रोख रक्कम व ॲपल कंपनीचा मोबाईल चोरी केलेला तपासात निष्पन्न झालेला आहे। आरोपीकडून एकूण वेगवेगळे 7 गुन्हे जे आहेत ते डिटेक्ट करण्यात आलेले आहेत। आरोपीच्या ताब्यात जे अग्निशस्त्र व काडतूस मिळालेले आहे त्याबाबत कपिलनगर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र गुन्हा नोंद होत आहे व पुढील कारवाई चालू आहे। आरोपीकडून या कारवाई दरम्यान एकूण 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही युनिट 5 गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे।